जय जिने सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मक्याचे आप्पे। त्यासाठी लागणारे साहित्य मक्याचं जाडसर पीठ आणि उडीद डाळ। मागच्या भागात आपण मक्याचं कण्या बघितलं होतं, त्या कण्यातलं काढलेलं जाडसर पीठ आहे। हे 2 वाटी पीठ घ्यायचंय आणि उडीद डाळ 2-3 तास भिजून ठेवायचंय। या वाटीने 2 वाटी हे मक्याचं पीठ घेऊन ह्याला 1-2 तास भिजून ठेवायचंय। ह्याला 2 वाटी पाणी लागतं। हे 1-2 तास झालेले आहेत। आपण जे उडीद डाळ भिजत घातली होती त्याला वाटून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। ह्याला 15 मिनिटं असंच ठेवायचंय। हे झालेलं आहे। ह्याच्यात आता 2 मिरच्या बारीक कट केलेल्या घालून घेऊया। थोडीशी कोथिंबीर आम्ही वाळवून ठेवलेली आहे आणि थोडासा फ्रोझन वाटाणा। आमच्याकडे फ्रोझनचं होतं म्हणून आम्ही फ्रोझनचं घातलेलं आहे। तुम्ही फ्रेश वाटाणाही घालू शकता। 1 छोटा चमचा ओवा खुसकरून, थोडीशी हिंग, छोटा चमचा जिरं खुसकरून, चवीनुसार मीठ, 2 वाटी ज्या वाटीने पीठ घेतलंय त्या वाटीने पाणी घ्यायचं। ह्याच्यात तुम्ही कोबी, ढबू मिरची आणि तुम्ही कांदा खात असाल तर कांदाही घालू शकता, बारीक चिरून घालू शकता। थोडंसं बेकिंग सोडा। ह्याच्यासाठी आम्ही पांढरा मका वापरलेला आहे। आप्या पात्राला थोडं तेल लावून घेऊया। आता हे बॅटर या आप्या पात्रामध्ये घालून घेऊया। हे झाकून घ्या। ह्याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचंय। ह्याला आता पलटी करून घेऊया। दुसरी बाजू असं खरपूस भाजून घ्या। वरून थोडंसं तेल सोडून घ्या। आता याच्यात झाकून घेऊया। अजून 1-2 मिनिटं ठेवूया। आता याला काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे करून घ्या। हे झाले आपले मक्याचे आप्पे तयार। हे खोबऱ्याची चटणी आहे आणि हे सांबार आहे। हे दोन्ही सोबत हे खूप छान लागतं। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।